Hello, I'm Tanu and you're watching Goa News. The BJP Karyakarta Milava was held in Aldona in the presence of BJP Goa President Shidamu Naik, former MLA Glenn Tiklo and party office bearer. Addressing gathering, leaders reiterated their dedication to Prime Minister Narendra Modi's vision of Viksit Bharat with a focus on building a Viksit Goa through Sabka Saath, Sabka Vikas. आमकां सगळ्या जाणांक फाटले फावटीची चूक कळ्ळी म्हणून मागीर आमकां आतां पश्चाताप जावपाक लागला हय काय ना नाका जाल्यार पिक्चरां पळोवची पडटा. हळदोण्या मतदारसंघात भारतीय जनता पार्टी ही केन्नाच स्वता खातीर काम करिना. कोणा खातीर काम करता आमी? कोणा खातीर काम करता? आमकां नेशन फर्स्ट, सेकंड पार्टी आणि थर्ड आमी. हांव परत एकदा सांगता, नेशन फर्स्ट हो देश प्रथम, द्वितीय पार्टी आणि तृतीय आमी. हे कित्याक जाणा? ह्या देशाचो पयलो प्रधानमंत्री कोण आसलो? कोण आसलो पयलो प्रधानमंत्री रे? मोदी नासलो. म्हणून नांव घे तूं, तो भियाता नांव घेवपाक. कोण आसलो? नेहरू. दुसरो कोण जाले मागीर? तो बारीक बारीक मदीं जालें तें सोडून दी. मागीर कोण जालो? ती तेजी कोण? चोडू दू. मागीर कोण जालो? तो तेजो कोण? अरे नेहरूचा रे नातू जालो. बरोबर काय? तेज्या उपरांत कोण जालो? मदीं गुंडाक जाले आनी 10-12 जाण. ते सगळे काँग्रेस सपोर्टेड, म्हणजे काँग्रेसीन सपोर्ट केला. तेज्या उपरांत जालो मनमोहन सिंग. म्हणजे डायरेक्टली इनडायरेक्ट सोनिया गांधी. ती रिमोट दाबी तो चला, तो रिमोट दाबी ती उलय. म्हणजे परत तीच म्हणजे यांची घराणेशाही हा. आजो जालो, चली जाली, नातू जालो आनी मागीर आतां कोण जावपाचो? तो कदापि जायना. बरोवन दवरात, केन्नाच जावचो ना. अरे आमकां जर भारतीय जनता पार्टी खातीर सत्ताधारी जर आसत जाल्यार ती देश सेवा करपाक, ह्या देशाचें रक्षण करपा खातीर. आनी म्हणून हांव तुमकां मुद्दामून सांगपाक आयला, पहलगाम अटॅक जो जालो म्हणजे भारतीय ट्युरिस्ट जे 26 जाणांक विचरोन मारले. आप कौन हो? हिंदू. ठक करून गोळी मारली तेंच्यांनी. दुखले आमकां. मोदीक वचून सांगात, अरे ही लढाई परत ताजो बदलो घेवपा खातीर माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ह्या देशाचे एअर फोर्स, नेव्ही फोर्स आणि मिलिटरी फोर्स ह्या तिगांयनी मेळोन आमच्या जर 26 जाणांक मारले आसत जाल्यार तांकां मारपी सगळ्या आतंकवादांच्या तळांचो नश्ट केलो. कितल्या जाणांक मारले? 100 पेक्षा चड आतंकवाद्यांक मारले. कोणी मारले? आणि ही मारल्या उपरांत प्रेस जी घेतली म्हणून हांवें म्हटलां ही लढाई देशाच्या विरोधात ना, ही लढाई धर्माच्या विरोधात ना. त्यांच्यानी जरी तू हिंदू काय मुस्लिम विचरोन मारले आसत, पण आम्ही परत एकदा सांगता ही लढाई आतंकवादाच्या विरोधात आसा. ही लढाई खंयच्याच धर्माच्या विरोधात ना. आणि ही लढाई लढता असताना म्हणजे फ्रंट रनर कोण आशिल्ली? कॅप्टन सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर आमची योमिका सिंग. 2 महिला भगिनी असली. आमचो जर सिंदूर पुसता आसत तुमकां नष्ट करपाची ताकद आमच्या महिलांच्या मदीं आसा, आमच्या नारी शक्तीच्या मदीं आसा. हे जगाक दाखोवन दिवपाक जाय असले म्हणून ही लढाई असली. म्हणून हांवें सांगलें की आमी मारता आसतना सामान्य नागरिकांक मारूंक ना. जाय जाल्यार एक बॉम्ब व्हरोन पाकिस्तानाचेर घालपाक जातालो सगळे मरुनी म्हणून. आमच्या देशात ते करूंक ना. आमी पळयलें की ज्या जाग्यार तांचे तळ आसात, ज्या जाग्यार आतंकवादी रावतात, ज्या जाग्यार आतंकवाद्याचे ऑपरेशन्स असतात ते 9 तळ उद्ध्वस्त केले. आणि म्हणून आमी देशाक ताकद दिवपा खातीर, माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीक ताकद दिवपा खातीर, हे आतंकवाद नष्ट करपा खातीर, ह्या शिमेर आसपी सैन्याक ताकद दिवपा खातीर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे सदोदीक ताच्या बरोबर आसा काय ना? आसा जाल्यार भारत पताके, भारत पताके. बऱ्याच जाणांनी बऱ्योचश्यो गजाली हे स्वताक थोडे जाण हुशार समजतात. भारतीय जनता पार्टीचे सरकार काम करता आसतना म्हणजे हळदोण्या मतदारसंघात होय बी आमचे लोक रावता. ताजी डेव्हलपमेंट करपाक जाय एज अ चीफ मिनिस्टर ही हांव सँक्शन करता. खुबशे जाण आपूण करता म्हणून ते भासयतात. पण तुमकां कळपाक जाय म्हणून सांगता, जावं ते रस्ते आसतले, लायट आसतले, उदक आसतले,
हे सगळ्यो गजाली सँक्शन करपाचें काम एज अ फायनान्स मिनिस्टर म्हणून स्वता हांव करता. अरे आमी खंयसर दुजाभाव करिना. घडे कदाचित येवंक ना आसतलो आमचो आमदार, पण हांगासर जे लोक रावता हे लोक गोंयकार आसात, हे लोक आमचे आसात आनी ताज्या खातीर काम करपाक जाय ह्या भावनेंतल्यान आमी सातत्यान काम करता. केन्ना आमी डिफरन्स करूंक ना. मागीर ते वाड्यावयले रस्ते आसतले, उदक आसतलें, लायटीच्या खांब्यांक आसतलें, पण हांवें थोडे जाण पॉलिटिशियन पळयल्यात. थोडे जाण आमी केल्ल्या कामाचो आपूण तर फायदो घेतात घेता, बट थंय व्हरोन 4 ब्लॉक काडून हांगाल्या व्हरोन थंय घाल हेंय सांगपाचें काम मदल्या मदीं करता. म्हणजे पयर PWDचो इंजिनियर म्हाका सांगपाक लागलो, सँक्शन म्हणलो पेवर ब्लॉक हांगा जाल्या, बट कोण तरी म्हणलो आपल्याक फोर्स करता थंय घाल म्हणून. कांयच गरज ना म्हणलें. सँक्शन जाल्यार थंयच घाल, थंय घालपाची गरज आसा. त्या लोकांनी मागलेले तांकांच ते दिवपाक जाय हेंय ठामपणे हांवें ताका सांगलां. आमी जर विकास करता आसत जाल्यार तो आमच्या लोकां खातीर करता. हांव काही गजाली तुमकां मुद्दामून कळपाक जाय म्हणून सांगता. आमी म्हणजे प्रत्येकाक घर जे आसा पळय अटल आश्राचे कॅम्प घेवपाक आमी सुरवात केल्या. घडे तुमची एप्लिकेशन्स कितली आसा ती पळय. तुमच्याय मतदारसंघात हांव कॅम्प घेवंक लायता. कोणी आसून बसलो म्हणून कांय हरकत ना, बट जेंच्यांनी अटल आश्रा योजनेच्या अंतर्गत घराक आमी 1.5 लाख रुपया दिता. सरकार दिता, हांव दिता, सोशल वेलफेअर मिनिस्टर दिता. तेकाय तुमची जर 100च्या वयर एप्लिकेशन आसत जाल्यार हांव सोशल वेलफेअर मिनिस्टराकूच कॅम्पाक धाडटा. प्रत्येकाच्या कॅम्पाक म्हणजे त्या आमी 75,000 रुपया तांकां ह्या 30 तारखे पयलीं दितले आनी उरलेले 75,000 रुपया 15 जुना पयलीं दितले. जर कोणी अटल आश्रा योजनेच्या अंतर्गत फायल रेडी केल्या, ती जर डिपार्टमेंटान दिल्या आनी तिका जर प्रॉब्लेम जाला म्हणजे कितेंय आसतलो, क्वेरी काडल्या कितें काडल्या जाल्यारूय बी तुमी आतां तें काम करपाक लागात. हांव परत सांगता, गवण्याक सांगात CMान सांगला पयशे मेळटले म्हणून तूं काम कर. पत्रे घालपाचें आसत सांगात त्या शॉपवाल्याक CMान सांगला पयशे मेळटले घाल पत्रे म्हणून. पयशे हाडून दिवपाची गॅरंटी म्हाजी. फायल आहा ताका 75,000 रुपया तुमकां 30 तारखेच्या पयलीं पावतले. तुमच्यो फायल सगळ्यो एकत्र करात. सोशल वेलफेअर मिनिस्टर जर हांगा आयलो ना जाल्यार त्योय फायली हांव थंयसरूच ऑफिसान एकदांच्यो क्लियर करपाक लायता. सगळ्यो एकदांच कितल्यो फायली आसा पळय न्ही त्यो एकत्र सगळे क्लियर करात. हांवें कित्याक सांगलें, बरेचशे विशय वयल्यान आमी सुटोवंक जाय. आमी पळयता की घरांचे प्रश्न आसा की गोंयकार जो आपलो आनी हळडोण्या मतदारसंघात आमचे मातशें चड आहा. फाटलेय फावटी आमी बील हाडपाचो प्रयत्न केल्लो, पण ताका वेगवेगळ्यो म्हणजे खूब कमी टायम मेळ्ळो आनी बिलांत मातश्यो चुकी आशिल्ल्यो. म्हाका चिंता आसा जेच्यांनी कोणी पयलीं म्हणजे आपूण विकत घेवन घर बांदलां, बट तेजें तें रेग्युलरायज जावंक ना. आज कोणूय उठ सूट त्या घराचेर केशी घालता तें घर मोडपाक लागता. दुसरें कोमुजादी कडल्यान विकत घेतलां, ताच्यांनी पयशे दिल्या, ताका कोणाक तरी रिसिप्ट दिला, कोणी तरी एफिडेविट दिला, ती आतां ती कमिटी गेली, दुसरी कमिटी तेजेर केशी घालपाक लागल्या. अरे त्या लोकांचो दोश कितें? तांच्यांनी तुमच्या कडल्यान विकतूच घेतलेले, तांकां बाकीचे कायदो तेन्ना खबर नाशिल्लो. बट तेंचीय घरां खंय तरी जालीं आतां 30 वर्सां. डेली सांगती तलवार आयज मोडटले काय फाल्यां मोडटले म्हणून. बट जेंच्यांनी रितसर प्रोसेस कंप्लीट करून घेतला तांचीय घरां कायदेशीर रेग्युलरायज करपाक जायी हेकाय बी सरकाराक चिंता आसा. तिसरी गजाल आमी म्हणटा की पयलीं आलवारां हांगा कमी आसतले कदाचित, 70 सांगे केपें हांगा चड आसा. आलवारां आमी पयलीं दिताले सरकार, त्या आलवारा जागेर थोड्या जाणांनी घरां बांदलेलीं, बट ती रेग्युलरायज जावपाक जाय. म्हणजे सामान्यांतल्या घराचो प्रश्न सुटावो जावचो म्हणून म्हाजें सरकार येता त्या थोड्याच दिसाच्या भितर कायद्यात थोडे ट्वीक करचे पडले जाता, बदल करचे पडले जाता, बट सामान्य मनशाचें घर हे कायदेशीर करून दिवपाचें काम हे म्हाजें सरकार करतलें.